बोक्या सातबंड्याच्या म्युझिक लॉन्चच्या वेळी सगळे शोधत होते बोक्याला आणि त्याची एंट्री झाली ते एकदम फिल्मी स्टाईलनं। आकाशवाणीसाठी लिहिलेलं नभोनाट्य, मग त्याचं पुस्तक, नंतर मालिका आणि आता हा सिनेमा। दिलीप प्रभावळकर यांच्या बोक्या सातबंडेचा प्रवास तसा मोठा आहे। कार्यक्रमाच्या वेळी सचिन पिळगावकर यांच्या हस्ते प्रभावळकरांचा सत्कार करण्यात आला। लिहितानाचा कन्सेप्ट माझा संकल्पना जी बोक्याची होती त्या प्रत्येक वेळेला त्या बोक्याने धक्के दिलेत। त्याच्यामुळे म्हणजे मी लिहिताना बोक्या माझ्या डोळ्यासमोर एक लेखकाचा असतो ना, नवनाट्याचा वेगळा होता, टीव्हीचा वेगळा होता, हा वेगळा आहे। त्याच्यामुळे माझ्या डोक्यातल्या बोक्याच्या कल्पनेला या बोक्याशी जुळवून घ्यायला लागतं। दिलीप प्रभावळकर या व्यक्तीचा मराठी भाषेत म्हणा किंवा अभिनयात म्हणा किंवा एकूण प्रस्तुतीत म्हणा त्यात त्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे। जितेंद्र जोशीनं लिहिलेल्या गाण्यांना संगीत दिलंय शैलेंद्र बर्वेनं। बोक्या सातबंडे टायटल ट्रॅक मध्ये मी लिहिले, कमी कमी तिथे आम्ही चिंता करीतो विश्वाची। तो सगळ्यांची चिंता वाहणारा आहे, तो मस्तीखोर सुद्धा आहे, खट्याळ सुद्धा आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ज्या लहान मुलांमध्ये असतात। सगळं म्युझिक स्क्रिप्ट मधनंच आलेलं आहे, म्हणजे त्याला काही वेगळा विचार असा केला गेला नाही। स्क्रिप्ट वाचून आम्ही एवढे एक्साइट झालो होतो की त्याच्यातनं गाणी होत गेली। सिनेमात ज्योती सुभाष, शुभांगी गोखले, विजय केंकरे या कलाकारांबरोबर अनेक बाल कलाकारही आहेत। बोक्याची आई मध्यमवर्गीय कुटुंबातली आहे, पण ती गृहिणी म्हणजे पूर्णपणे गृहिणी नाही आहे, सोशल वर्कर आहे थोडंफार म्हणजे ते, आणि एखाद्या NGO साठी ती काम करत असेल किंवा महिला मंडळाचं म्हणजे ते भिशी वगैरे नाही, पण महिला मंडळासाठी समाजाला उपयोगी पडेल अशी कामं करणारी अशी ती आई आहे। बोक्या म्हणजे एकदम सगळ्यांना आनंद देणारा, म्हणजे जे बेलवंडी आजी आजोबा आहेत ते एकदम भूतासारखे राहतात। मग जो बोक्या आहे ना तर त्यांना ना जरा आनंद मिळावा म्हणून काय काय करतो। सिनेमा एप्रिलमध्ये रिलीज होतोय। बच्चे कंपनी आणि त्यांच्या पालकांचा भरपूर प्रतिसाद अपेक्षित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह रचना सकपाळ, IBN लोकमत, मुंबई।